आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाने आपला मोर्चा शिर्डीनंतर आता अक्कलकोटकडे वळवला आहे. अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील 23 मिठाई दुकानांची तपासणी करण्यात आली. पेढा आणि बर्फीचे 3 नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने अक्कलकोटमधील श्री लक्ष्मी डेअरीची तपासणी केली. या डेअरीतून दूध, पनीर, पेढा या 3 पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्याचा अहवाल येणं प्रलंबित आहे. सोलापूरचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे आणि त्यांच्या सहकारी पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकाने मिठाईच्या 23 दुकानातील अन्नपदार्थांची तपासणी करून पेढा आणि बर्फीचे नमुने जप्त केले आहेत. स्वामी समर्थ मंदिर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांची विशेष मोहिमेद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी सुमारे 23 अन्न व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करता येथील दुकानांमधून पेढा आणि बर्फीचे 3 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणं अद्याप प्रलंबित आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या 2025-26च्या आर्थिक वर्षात अक्कलकोटमध्ये अन्न व्यावसायिकांच्या एकूण 30 तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 दुकानदारांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्याचा कलम 69 नुसार तडजोड प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. या कारवाईतून 16,000 रुपयांचा दंड आकारून तो शासकीय खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच 2 दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. अक्कलकोट येथील श्री लक्ष्मी डेअरीची तपासणी करण्यात आली आहे. या डेअरीतून दूध, पनीर, पेढा या 3 अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप बाकी आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अक्कलकोट शहरात आगामी काळात हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यपेयांच्या दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येईल. अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यातील नियमांचे सर्व दुकानदारांनी काटेकोरपणे पालन करावे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासन सोलापूरचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिला आहे.